शेतकरी बंधूंनो, मी आज उदगीर तालुक्यामध्ये आहे। सध्या पावसाची तडण आहे। या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं आहे। या शेतकऱ्याची पेरणी 15 जूनला झालेली आहे। आज आहे 20 जुलै। या पिकाचं वय आहे 35 दिवस। 34 ते 35 दिवसाला या पिकामध्ये तूर आहे। या तुरीची उंची 35 दिवसाची आहे। आणखीन 10 दिवस शिल्लक आहे। साधारण लातूर जिल्ह्यामध्ये पेरणी ही 15, 16, 17, 18 जून, 20, 22 जून पर्यंत झालेली आहे। या तारखेमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना मला एक सांगायचं आहे की याचं पिकाचं वय 45 दिवस झाल्यानंतर प्रत्येकाने याचा असा एक शेंडा मारायचा आहे। इतका शेंडा तोडायचा आहे जो आकाशाकडे जात असतो। तो पहिला एक शेंडा करेक्ट 45व्या दिवशी मारायचा आहे। 45 दिवसानं शेंडा मारल्याने नेमका फायदा काय होतो तर याच्या फुटवे जास्त वाढतील आणि फुटवे जास्त झाल्यानंतर फुलांची संख्या जास्त होईल, शेंगाची संख्या जास्त होईल आणि परिणामी उत्पन्न वाढेल। आता हे शेंडा मारल्यानंतर 1-2 दिवसांनी या शेंड्याच्या ठिकाणातून हरितद्रव्य येतं। हे हरितद्रव्य आलं इथं बुरशी तयार होते। ही बुरशी होऊ नये म्हणून साधं कार्बन डायऑक्साइड वगैरे तुम्ही फवारू शकता किंवा बेस्ट ॲग्रोचा झॉकजेट किंवा बेस्ट ॲग्रोचा टेबुका किंवा बेस्ट ॲग्रोचा बेसलाईन हे कुठलेही बुरशीनाशक तुम्ही फवारू शकता। या ह्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये सध्या आळ्याचा प्रकार जास्त आहे। इथे मी आळ्या काढून दाखवल्या शेतकऱ्यांना आत्ता। आणि आळीसाठी म्हणून एक रामबाण उपाय बेस्ट ॲग्रोन आणला। नेमॅझिन नावाचं एक औषध आहे। त्याच्यामध्ये न्यूरोलॉन आहे, इमामॅक्टिन आहे, CTPR म्हणजे क्लोरोअँट्रोनिलोप्रिल आहे। तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे। हे औषधं वापरा आणि शेंडा खुडण्यासाठी विसरू नका, कारण तर तूर हे आपल्या जिल्ह्यातलं नगदी पीक आहे। धन्यवाद।